कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांसह हातकणंगले तालुक्यातील 6 गावांमधील कोरडवाहू शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी आमदार अमोल महाडिक यांनी पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर मंडळ कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। या बैठकीत दिंडनेली उपसा सिंचन योजनेअंतर्गत दिंडनेली, हनबरवाडी, वडगाव, वडवाडी, गिरगाव, कोगिल बुद्रुक, कोगिल खुर्द, कणेरी, पाचगाव, कळंबे, नंदवाळ, जैताळ व कंदलगाव अशा 13 गावांचा समावेश असून अंदाजे 5380 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार असून दूधगंगा नदीमधून उपसा सिंचन योजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्यापासून वंचित कोरडवाहू क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने काही नाविन्यपूर्ण योजना राबवता येतील का याबाबत सूचना आमदार अमोल महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।